कोणाकडनं उसणं पासणं घेऊन ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात असा विषय. फक्त जे तुम्हाला सांगितले ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, म्हणजे ह्याला हे फिक्स म्हणजे फिक्सच आहे, बरोबर ना? दर महिन्याला लागतात. दर महिन्याला लागतात म्हणजे लागतात, ह्याला पर्यायच नाही. म्हणजे आपलं म्हणतो ना आपण उदरनिर्वाह, उदरनिर्वाहासारखा नमस्ते नमस्ते YouTube यूट्यूब फॅमिली, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर. तर आज व्हिडिओ बनवायचा टॉपिक म्हणजे आज आम्ही ज्या घरात राहतोय नाही का, एक सामान्य घरात जो खर्च असतो, ॲक्च्युली काय आहे, आपण फायनान्शियलचं व्यवस्थित करतोय त्यामुळं एक सामान्य घरात खर्च कसा होतोय, काय होतोय, ह्या गोष्टी आज तुम्हाला सगळ्यांना सांगणार आहे. तर आमचा महिन्याला किती खर्च होतोय आणि कसं आहे, आता तुम्हाला पण माहिती आहे की आपल्या नाही का ओव्हरऑल महाराष्ट्रामध्ये जेवढे पण लोअर मिडल क्लास माणसं आहेत, प्रत्येकाचं इन्कम जेवढं असतं त्यापेक्षा जास्त खर्च असतात. तर ह्या गोष्टी आम्ही कसं मॅनेज करतो, आता आम्ही पण आमचं जे एक्झॅक्टली गाव आहे ते सोडून जर पुण्यात राहतो, आम्हाला किती खर्च होतो ह्या गोष्टी तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर विषय असा आहे की जो महिन्याचा जो खर्च होतो, जो सॅलरी वगैरे येते त्यावेळेस मग मी काय करत असतो, मी काय घरात काय बघत नाही नाही का. जे काय बघते ते पूर्णपणे हीच बघत असते घरात. जे काय बघायचं ते मी काय घरात काय बघत नाही. म्हणजे मी डायरेक्ट जेवढं पैसे लागतं द्यायचं ते, काम हां, करते. घरात फक्त पैसे द्यायचे काम करतो मी, तर काय करत नाही. मग ही बघत असते किती करायचं, कसं काय करायचं, कुठं कुठं खर्च होतो, काय काय. मग ह्या सगळ्या गोष्टी तीच बघत असते, मी काय गोष्टी त्या बघत नाही. तर मग तीच सांगेन तुम्हाला कसं आहे काय आहे. बोलतो. तसं आम्हाला महिन्याला ते मला देतात 15,000, 15-12 सॅलरीवरती डिपेंड असतं. कधी त्यांच्या शाळा कामाच्या सुट्ट्या होतात त्यानुसार सॅलरी भेटते. मग तेवढं पैशातनं किराणा, घर भाडं ह्या सगळ्या गोष्टी सांगते तसं मी तुम्हाला. आम्हाला तसा किराणा जातोच 3-3.5, जसं वस्तूवरती. काय काय वस्तू घरात असतात त्यामुळे त्या एक्स्ट्रा भरत नाहीत आम्ही. घरी तसं म्हणजे ते का ओव्हरऑल 3-3.5 म्हणजे 3.5 तर काय राहतच नाही, की म्हणजे 3.5च्या 30, वरच जातो. 3.5च्या वरच. 3700 हा. वगैरे, 37च्या वगैरे जातो. आणि तसं आम्हाला भाडं तर ह्या रूमला कमीच आहे, 3,000 भाडे. कमी म्हणजे सध्या क्वालिटीनुसार तुम्हाला कळत असेल का कमी आहे ते. तर हा, तर भाडं 3,000 आहे. 3,000 जातं. हा, लाईट बिल येतो तसं आता 500, पहिला यायचं 250-300, पण आता उन्हाळ्यामुळे जास्त लाईट बिल यायला लागला. 500-500च्या पुढे येतो जरा. ते फॅन वगैरे चालू फॅन असतो, वगैरे चालू कूलर असतं वगैरे त्यामुळे. चालू असतो, त्यामुळे मग ते लाईट बिल वाढतं. आता विषय कसा आहे लाईट बिलचा, कधी कधी 500 येते, कधी 700 येते, कधी 800 येते, हा. असं येतंय लाईट बिल. आणि मग गॅसचे तर 1,000 रुपये जातात, त्यातले काय 100 रुपये राहतात. गॅस 900ला आहे म्हटल्यावरती, है की नाही? ते पण डिलिव्हरी बॉय वगैरे काही एक्स्ट्रा मागतोच मग हा, त्यात पण 10-20 रुपये. 10-20 रुपये. आणि दुधाचे आमचे कमी जास्त होतात, कारण आम्ही दूध कधी घेतो कधी घेत नाही. कधी कधी येताना ह्यांना सांगते आणायला. मग दुधाचे 700-800 होतात, त्यातले थोडेफार राहतात. तसं हे मला 1,000 रुपये देतात ते दुधाचे. पण तसे पण म्हणजे ते राहतात, म्हणजे त्यातले पण लगेच मग ते एक्स्ट्रा उधार काय दुकानात आणून ते त्याचे हा, 1,000 रुपयापेक्षा चिवला जास्तच आहे. लागतं खायला काय काय, कुरकुरे वगैरे. ती काय पण घेतच असते. दुकानात गेलो आम्ही भाजीला आणायला की तिथं चालूच असतं, हे घे ते घे. त्या 1,000 रुपयापेक्षा म्हणजे नाही का, जे 1,000 रुपये दिले त्याच्यापेक्षा एक्स्ट्रा ते होतात जास्त खर्च. येतं. भाजीपाल्याचे टोटल 3,000 रुपये भेटतात मला. तसं भाजीपाला रोजचा 100 रुपये लागतात. मग आठवड्यातून बुधवार रविवार असं दोनदा चिकन वगैरे होतं, अंडे त्याच्यामध्येच येतात. आणि त्याच्यात आम्ही भाजीला आणायला गेलो की चिवचा असतंच, हे घे मला ते घे. त्याच्यामुळे एक्स्ट्रा पैसे खर्च होतात. एक्स्ट्रा म्हणजे तिचं कसं विषय होतोय की मग चॉकलेट घ्यायचे, मग ते 10-15-20 रुपये तिकडे जातातच नाही का. म्हणजे ओव्हरऑल डायरेक्ट आता जर सांगायचं म्हणलं की 100 रुपये रोजचं, जर 100. 100 रुपये जरी म्हणलं तर तेही कमीच आहेत नाही का खर्च. म्हणजे फक्त खर्च, बरोबर हा. ना, की ह्या बाकीच्या सगळ्या गोष्टींच्या व्यतिरिक्त फक्त जर रोजचं समजा मार्केटला गेलं तर भाजीपाला हे ते. अजून आणि काही घरात वस्तू लागल्या तर त्या पण येत आहेत आणते. हा, मेन विषय काय होता माहिती आहे का, की आता तुम्ही म्हणत असा 100 रुपये लय मोठी गोष्ट आहे. पण कसं आहे, तुम्ही लक्षात घ्या विषय की आपलं सामान्य माणसाला रोजचं 100 म्हणजे तो महिन्याचं 3-3.5 हजाराच्या वर जातो तो खर्च. कारण 100 रुपये पण रोजचं पुरत नाही नाही का. मग त्याला विचार करा की बाबा त्याच्या व्यतिरिक्त बाकीचेही खर्च असतात ना.
असं नाही की फक्त ते मग महिना त्याचं अखेर आले की आम्हाला ते 3,000 रुपये पण कमी पडतात. मग महिना अखेर आले की ह्यांच्याकडनंच कधी कधी पैसे घेत असते. घेत असते म्हणजे म्हणजे कसं आहे, माझ्याकडे काय बँक थोडीच आहे, पण कसं इकडून तिकडून मॅनेज करून मग तुम्हाला तर माहितीच आहे नाही का, सामान्य माणसं कसं आपला महिन्याचा खर्च भागवतात वगैरे, मग तसं आपलं भागवायचं आणि तसं मग ते महिना चालवायचा. आता दहा सध्या तारखेपर्यंत चालतो महिना हा कसा दहा बसा. तारखे 10 तारखेपर्यंत आपलं ढकलत राहायचं कसं मग नंतर चिवची ट्युशनची फी येते 500 रुपये. ते वेगळंच देतात मला. ती कधी कधी तर ट्युशन तेच फी करतात. म्हणजे कधी कधी मग मी कॅश देतो ना, तर मग डायरेक्टली टीचरला पाठवून देत असतो. असा विषय आहे. आता तिला अजून शाळेत टाकलेलं नाही आम्ही प्रॉपर. आता इथं मराठी शाळेत टाकायचं का ते कसं कुठं ऍडमिशन वगैरे होते काय आपल्याला काय माहित नाही. पण ते ऍडमिशन करायचं चाललंय आता आमचं. अजून काही काय ऍडमिशनचं काही केलं नाही. आता ते 3च वर्ष आहे, त्यामुळे अजून काही केलेलं नाही. तर बाकी काय बाकी विषय म्हणजे तो येतोय माझा. आता माझा विषय असा आहे की पेट्रोलचा विषय आहे. पेट्रोल म्हणजे आता गाडी घेतली त्या गाडीला पेट्रोल लागतंय. आणि कामाचा विषय म्हणजे काम जास्त लांब नाही आहे. म्हणजे मॅक्स टू मॅक्स अप डाऊन करून 6 किलोमीटर भरत असेल जास्तीत जास्त. 6 किलो कारण जवळच आहे नाही का, त्यामुळे 6 किलोमीटर आणि प्लस इकडं तिकडं कुठं काय जायचं वगैरे म्हणजे रोजचे रनिंग 10 किलोमीटर होत असेल मॅक्स टू मॅक्स 10-12 किलोमीटर नाही का रोजचे रनिंग. तर मग पेट्रोल मला 500-700 रुपये लागतं. तर मग मॅक्स टू मॅक्स जरी धरले तरी पण 1000 रुपयामध्ये महिना कसा पण निघतो माझा पेट्रोलचा. त्याच्या व्यतिरिक्त रिचार्ज, मग रिचार्ज जर म्हणलं तर मग आमच्या दोघांचे रिचार्ज असतात प्रत्येक महिन्याला. दोघांचे रिचार्ज 350 350 हिचं 350 माझं. आणि प्लस मग पुरी पुरीचा डाटा वगैरे नाही का, सारखं ते मोबाईल वगैरे बघायचं चालूच असतं. रिचार्ज वगैरे संपलं की चुकून मग नाही का इमर्जन्सी काय असले की मग परत मग 10-20 त्यात डाटा ना, डाटाचं रिचार्ज वगैरे करायला एक्स्ट्रा त्या पण गोष्टी असतात. असा असा विषय होतो. मग त्या पण रिचार्ज वगैरे करावं लागतं. ते ओव्हरऑल 1000 एक रुपयाच्या आसपास रिचार्ज जातं महिन्याचं ते पण. आणि प्लस टी व्हीला पण कधी कधी मग ते हॉटस्टारचा. हॉटस्टार हा ते कमीच आम्ही मारतो, पण ते पण कधी कधी करावं लागतं असा विषय आहे. त्यानंतर मग आता हे सगळं झाल्याच्या नंतर आता दुसरं तर काय करत नाही सध्या तरी. फक्त मग पण एक गोष्ट माझी जी म्हणजे मला स्वतःलाच आवडते ती अशी आहे, ज्यावेळेस पण पगार होतो ना त्यावेळेस मी स्वतः नाही का माझ्या एका अकाउंटवरून काही अमाऊंट मी ट्रान्सफर करून दुसऱ्या अकाउंटला ठेवतो. त्याचा विषय असा आहे की माझी प्रत्येक महिन्याला 3,000 रुपयाची एस आय पी. 3,000 रुपये जर प्रत्येक महिन्याला मी आपलं एस आय पी म्युच्युअल फंडमध्ये टाकत असतो. त्याची जरा माहिती आहे आणि जरा मला इन्व्हेस्टमेंटच्या रिलेटेड मला चांगलं वाटतं, त्याच्यामुळे मी म्युच्युअल फंड वगैरे सिलेक्ट करून म्युच्युअल फंडमध्ये टाकत असतो. तर असे आमचा महिन्याचा बजेट असते. याच्या व्यतिरिक्त मग काय खर्च दवाखान्याचा ह्याचा कुठं फिरायला जायचा ह्या सगळ्या गोष्टी त्याला तर वेगळाच लागतो. ते पण मग इकडून तिकडून ॲडजस्ट करून थोडाफार ॲडजस्टमेंट करून परत कोणाकडनं उसणं पासणं घेऊन ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात असा विषय. फक्त जे आता जे तुम्हाला सांगितले ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, म्हणजे ह्याला हे फिक्स म्हणजे फिक्सच आहे बरोबर ना. दर महिन्याला लागतात. दर महिन्याला लागतात म्हणजे लागतात, ह्याला पर्यायच नाही. म्हणजे आपलं म्हणतो ना आपण उदरनिर्वाह, उदरनिर्वाहासारखा उदरनिर्वाह म्हणजे तो खर्च करावा लागतोय म्हणजे लागतो, त्याला ऑप्शनच नाही कुठलाच. कारण विषय सध्या कंडिशन अशी आहे ना आमची, पाणी पाणी जरी म्हणलं ना आम्हाला विकतच घ्यावं लागतं नाही का आम्हाला प्यायसाठी. गावाकडनं काहीच नाही, जे आहे ते इथं सगळं. हा ते आता ते विषय कसा आहे, आपण म्हणतो ना किंवा मुंबई पुण्यावर म्हणजे मुंबई पुण्या राहणारे बाहेरचे असतात हे ते. आता कसं आहे, जरी असले तरी पण आम्हाला गावाकडून कुठल्याच गोष्टी अशा नाही का पैशाचं म्हणा किंवा सामानाचं तसलं काही नाही आहे. पूर्णपणे आम्ही आमच्या सॅलरीवर डिपेंड आहे. बाकीच्या कुठल्या गोष्टीवर कसल्याच गोष्टीवर नाही. तर असा आमचा महिन्याचा खर्च आहे. कसा सामान्य घराचा म्हणजे हां, नॉर्मल. सामान्य घराचा आपलं सामान्य म्हणजे लोअर मिडल क्लास. आता लोअर क्लासमध्ये येत असेल काय सांगता येत नाही. पर पर्सन जर कॅल्क्युलेशन जर केलं, ते लोअर क्लासमध्ये पण येतात. मग शक्यतो लोअर मिडल क्लास मला तरी वाटतं, माहित नाही आता प्रत्येकाचं तर वेगवेगळं असू एकट्याचाच खर्च, एकट्याचाच पगार. शकतं. हां, सध्या त्यामुळे तरी विषय काय होतोय, आता एक मुलगी आहे ती पण लहान आहे. परत दुसरं काय अजून तरी तसा काही विचार नाही. पण नाही का ज्यावेळेस हा खर्च होतो तर त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी ॲडजस्ट करून आपल्याला करावं लागतं ते.
तर सध्या तरी एवढं सांगेन की प्रत्येकाने आपलं फायनान्शियल प्लॅनिंग वगैरे व्यवस्थित करून या सगळ्या गोष्टी मॅनेज केल्या पाहिजे. आणि प्रत्येकजण ज्याच्या ज्या घरात करतो. शक्यतो विषय काय होता मित्रांनो, लक्षात घ्या की जे आपले सामान्य घरातली जी माणसं आहेत, गरीब घरातली, म्हणजे माझ्यासारखे आता जे राहतात ते, तर विषय काय होतो, पैसा मॅनेज करत नाही मित्रांनो. तर पैसा मॅनेज केला पाहिजे. आपण किती गरीब असलं तर लक्षात घ्या, ज्याला 50,000 पगार आहे, ज्याला 1,00,000 पगार आहे, ज्याला 5,00,000 पगार आहे, तो पण कधी कधी, कारण त्यांच्याकडे EMI वगैरे भरपूर असतात. आमचा फक्त सध्या विषय आहे की आम्ही कुठली EMI वगैरे ठेवत नाही, काही नाही, काही नाही. जे काय असेल ते कुठली वस्तू घ्यायची म्हटली 4 पैसे साचवायचे आणि सरळ कॅशमध्ये घ्यायचे, असा विषय आहे. तर सध्या तरी एवढंच. बाकी काय तुला बोलायचं आहे आणखी? नाही. तर सध्या तरी एवढंच आहे आमचं. हाच आमचा महिन्याचा खर्च आहे पूर्ण. आम्हाला भिंतीला कलर द्याय आता भिंती आम्हाला आम्हाला तूच सांग. आमच्या सेव्हिंग मध्ये काहीच पैसे उरत नाही. आम्हाला आता घराला किती दिवस, 2 वर्ष झाले कलर द्यायचंय, पण आमचं पैसे थोडंफार इकडून तिकडून हे करतो, पण जातात दवाखान्याला तरी कुठेतरी जातात. मग आमचं कलर द्यायचं पेंडिंगच राहतं तसं. बघू आता, पण देणार आहे. आमचं घर खूपच खराब दिसतंय. तुम्हाला दिसत असेल जास्त, जरा जास्त कलर द्यायचा चाललाय, किंवा मग आमचं चाललंय रूम शिफ्ट करायचं, रूम चेंज करायचं चाललेलं आहे. पण आता नक्की रूम चेंज करतोय का कलर देतोय ते काय माहीत नाही. त्यामुळं बघू आता काय होतंय ते. पण सध्या तरी विषय काय आहे, पण ज्यावेळेस आता ह्या रूममध्ये मी जवळजवळ आता एवढ्या खराब रूममध्ये राहतोय, तर याचा अर्थ काय आहे की इथं जवळजवळ मी 17 ते 18 वर्ष झाली इथं राहतो. त्याच्यामुळं दुसरीकडे काय कुठे गेलं तर करमत नाही. त्याच्यामुळं आपलं राहायचं म्हणून राहायचं. पण आता इथं विषय काय झाला आहे, ऑलरेडी भरपूर जास्त माणसं राहायला आले, तर मग जरा कम्फर्टेबल वाटत नाही. पण बघू आता नक्की राहतोय नाही राहतोय तो विषय वेगळा. तर मित्रांनो, तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. तर प्रत्येकाने आपले फायनान्सेस मॅनेज करा, सगळ्या गोष्टी व्यवस्थित करा. आणि व्हिडिओ कसा वाटला तो नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. बरोबर, तुला काय बोलायचं आणखी? आणि छान छान कमेंट करा, म्हणजे आम्ही छान व्हिडिओ बनवायचो. हां, छान छान कमेंट करा. कसल्या व्हिडिओ आवडतात ते पण सांगा. मग म्हणजे त्यानुसार आम्ही आपण त्यानुसार व्हिडिओ बनवतो. त्यानुसार व्हिडिओ बनवत जाऊ. व्हिडिओ कशा वाटतात त्या सांगत जावं मेनूविषयी, कारण तुमचा फीडबॅक आल्याशिवाय आम्हाला काही कळणार नाही. नाही का? जास्त चॅनलला सपोर्ट करा आमच्या. जास्त सपोर्ट करा. तुम्ही सबस्क्राईब करा आणि त्याच्या व्यतिरिक्त दुसऱ्यांना पण पाठवा. किंवा फायनान्शियल नाही का, सॉरी, साध्या घरात राहणारी कपल कसं आपलं घर मॅनेज करतात ते. तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओ. थँक्यू.